हॅलो एव्हरीवन, अस्मी कृष्ण तुमचे स्वागत आहे. आज आपण हा सुंदर हेअर बेल्ट बनवायला घेतो आहे. पटकन होणारा आहे आणि अगदी बिगिनरसाठी खूप उत्तम आहे. पटकन बिगिनर्सही हे करू शकतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. आणि क्रोशाने मी बनवला आहे म्हणून क्रोशाचं सगळं साहित्य घेतलं. 3.5 चं मी हुक घेतलेला आहे. यात हुक साईज तुम्ही डिफरंट घेतली तरी चालेल. ॲक्रेलिक वूल घेऊन मी स्लिप नॉट घेतलेली आहे. वूल देखील ॲक्रेलिक घेतलेली आहे. ॲक्रेलिक वूलमध्ये तुम्ही 2-3 प्रकार म्हणजे राहिलेल्या वूल्स वेगवेगळ्या कलरची तुम्ही घेतल्या तरी देखील चालतील. स्लिप नॉट घेऊन मी फक्त चेन्स घेतली आहे. आणि आता ही चेनची जी संख्या आहे ना, आता मी अडल्टसाठी बनवणार असेल म्हणजे मोठ्या मुलींसाठी बनवणार असेल, तर साधारणतः 40 सेंटीमीटर टू 50 सेंटीमीटर मला याची लेंथ घ्यायची आहे. म्हणजे मला साधारणतः याच्यामध्ये 95 ते 100 चेन्स लागतील. दुसरं असं, की याच्यामध्ये माप घ्यायचं असेल ना, तर केस म्हणजे आपली कानाच्या पाळीचा खालचा जो भाग आहे की नाही, जिथे आपण कानातला घातलो, तिथपर्यंत लांबी त्याच्यापेक्षा थोडंसं खालती लांबीच्या चेन येतील एवढं घ्यायचं अंतर मोजून म्हणजे साधारणतः. म्हणजे लांबी आणि मग त्यानंतर मी सेकंड चेनमध्ये गेलेली आहे आणि सेकंड चेन नंतर मी इथे हाफ डबल क्रोशा घेतेय. प्रत्येक सेकंड चेनमध्ये गेली, 4 चेन्स झाल्यानंतर आणि मग मी आता प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशा घेतेय. आणि हाफ डबल क्रोशा घेऊन मी सगळ्यात शेवटपर्यंत याच्यामध्ये येणार आहे. आणि मगाशी मी जे सांगत होते तेच, की कानाच्या पाळीच्या सगळ्यात खालच्या भागात खालच्या ठिकाणापर्यंत यायला पाहिजे. आता अडल्टसाठी साधारणतः लागतं 50 सेंटीमीटर. त्यानंतरचं लहान जरा कॉलेज गोइंग मुली वगैरे म्हणजे लहान असेल 11-12 वर्षाची असेल, त्याला 45 सेंटीमीटर, त्यापेक्षा लहान असेल तर 40 सेंटीमीटर हे मेजरमेंट आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्ही लांबी तेवढी घेऊन तेवढ्या चेन घ्यायच्या आणि मग सेकंड चेनमध्ये जाऊन अशा अशा पद्धतीने सगळ्या पूर्ण चेनवर हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. पूर्ण लास्टपर्यंत यायचं आहे हाफ डबल क्रोशा घालत. हाफ डबल क्रोशा आल्यानंतर साधारणतः हे असं तयार होतं. आता हे वेगवेगळ्या कलरचं तुम्ही घ्या किंवा एकाच कलरचं घ्या. आता मी इथे 95 डबल चेन घेतल्या होत्या आणि मग त्याच्यापुढे मला 97 चेन घेतल्या होत्या आणि मग मी 95 वरती हे आली आणि मग हा सगळ्यात शेवटचा मी अशा पद्धतीने क्लोज करून घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी सगळ्यात चेनमध्ये मी हाफ डबल क्रोशा घातला आणि मी क्लोज करून घेतला आणि अशा पद्धतीने मी एक तयार केला. आता असे तुम्ही वेगवेगळ्या कलर्सचे करून घ्या. आता मी ब्लू कलरचा एक केलेला आहे. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या कलर्सचे पण मी करून घेते आहे. आणि मेजर करून तुम्ही बघा, की किती होत आहे आणि आता जे तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कलर्सचं जे घ्याल, त्याला सेम मटेरियल सेम ॲक्रेलिक वूलच वापरा. म्हणजे एक कॉटन वूल, एक दुसरी वूल असं करू नका. ॲक्रेलिक वूल घेतली तर ॲक्रेलिक घ्या. कॉटन घेतली तर कॉटनच घ्या आणि ते पण जो थ्रेडची जी साईज असेल ती साधारणतः 4ही वूल्सची सेमच घ्या. आता अशा पद्धतीने मी हे मोजूनही घेतलं आणि हे सेम घेतलेलं आहे मी. सगळ्या चौघाही जे घेतलेले आहेत त्यांची मी सेम घेतलेली आहे. साधारणतः मला याच्यामध्ये म्हणजे मला हे जर मी बघायला गेले तर जे काही काम आहे मी प्रत्येक साईज चौघांची सेम घेतलेली आहे आणि मी मोजूनही हे घेते. त्या पद्धतीने आता पुढे केल्यानंतर सेम करून मेजरमेंट करून घ्यायचे आहेत. चौघंही तुम्ही सेम ह्याचं घ्या. आता मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं ते परत एकदा सांगते. मोठ्या माणसांसाठी साधारणतः 48 ते 50 घ्या, मोठ्या मुलींसाठी किंवा मोठ्या बायकांसाठी. त्यापेक्षा लहान असणारे जे आहेत कॉलेज गोइंग वगैरे, तर त्यासाठी तुमचं 45 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल आणि त्याच्यापेक्षा जे खालती असतील त्यांना साधारणतः 30-35 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. कारण खालती आपण हेअर बेल्ट लावतो आहे आणि हेअर बँड लावतो आहे आणि मग हेअर बँड लावल्यावरती त्याची पण त्याच्यामध्ये ॲड अप होते. सो त्या पद्धतीने घ्यायचं. नाहीतर दुसरं म्हणजे माप कानाच्या पाळीच्या खालच्या भागाच्या थोडंसं किंचित एक बोट खाली यायचं. एवढी लेंथ घ्यायची. आता काय करायचं आहे, एक दुसरा कलर घ्यायचा, त्याची स्लिप नॉट घ्यायची आणि हे चारी जे आहे ना, ते एकाच याच्यामध्ये आपण गुंफून घेतोय. म्हणजे एकाच ह्याच्यातून आपण काढतोय. आता इथे मी दुसरा कलर घेऊन इथून मी काय करते, स्लिप नॉट घेतलेली आहे. इथे मी हा थ्रेड जॉइन करते आणि इथून मी 2, 2, 2 असे इथे एक एक सिंगल क्रोशा घेतला, परत इथे दुसरा सिंगल क्रोशा घेते. अशा पद्धतीने पुढचं पण लगेच त्याच्या शेजारी त्याला लावून घ्यायचं आहे. 2 सिंगल क्रोशा सगळ्यात शेवटच्या याच्यातून काढायचे आहेत. 2 सिंगल क्रोशा घ्यायचे.
पुढच्या पण याच्यामधून एक घेतला, आता त्याच याच्यातून मी दुसरा पण घेते आहे. तसंच आता त्याच्या पुढचं पण मी लावून घेते. आता हा सिक्वेन्स जो आहे, हा तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता. जसं कलर कॉम्बिनेशन तुम्ही एक घ्या किंवा वेगवेगळं घ्या. आता परत इथे एक सिंगल क्रोशा आणि दुसरा सिंगल क्रोशा. सेम पुढचंच पण त्याला जॉइन करायचं, म्हणजे चौघही एकाच लाईनला हे जॉइन होतील एकाच ठिकाणी. आता याला आपण हेअर बँड एक लावतो. तर हेअर बँड नाही लावलं तरी चालणार आहे तुम्ही, पण हेअर बँड लावल्यावरती पाठीमागच्या साइडने ना कमी अधिक झालं ना, म्हणजे जरा कमी जरी झालं तरी ते होतं. आता एक चेन घेतली आणि प्रत्येक याच्यातून मी एक एक सिंगल क्रोशा काढून घेते आहे. प्रत्येक याच्यातून मी एक एक सिंगल क्रोशा घेते. 8 झाले होते माझे. 8चे 8 मी सिंगल क्रोशा प्रत्येक चेन स्पेस मधून, प्रत्येक स्टिच मधून मी एक एक सिंगल क्रोशा घेते आहे. अशा पद्धतीने मी एंडला येते एक एक सिंगल क्रोशा घेऊन आणि परत पुढचं हे सुरू करणार. एक एक सिंगल क्रोशा घेणार आणि परत पुढचं सुरू करते. परत आल्यानंतर परत एक चेन घ्यायची, सगळ्यात शेवटी यायचं, एक चेन घ्यायची. हा थ्रेड मी लपवून घेते फक्त. बघा हा एक झाला. बघा अशा पद्धतीने परत वरती एक चेन घेऊन यायचं आणि परत सिंगल क्रोशा घ्यायचे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच हे. आता हे मी एका हेअर बँडला जॉइन करणार आहे. सो आता हेअर बँड घ्यायचं, हे प्रत्येक याच्यातून एक एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आधी आणि एक एक सिंगल क्रोशा घ्यायचा प्रत्येक याच्यातून, म्हणजे ही तिसरी रो आपण केलेली आहे एक एक सिंगल क्रोशा घेऊन. आणि तिसरी रो झाल्यानंतर मी काय करते आहे, परत एक चेन घेते आणि मग आहे ना एक चौथी रो तुम्ही करा किंवा नका करू, तुमच्या याच्यावरती आहे, पण मला इथे करावी लागणार आहे. कारण काय बरं, हेअर बँड मला त्याच्या पुढे लावायचा, हेअर बँड लावून घेईल मी त्याच्या पुढे. त्यापुढे मी हेअर बँड लावेल आणि करेल. आता हे 4 मी रो घेतले आहेत, म्हणजे 3 घेतल्या होत्या, ही चौथी पण मी रो घेतली. ही चौथी रो जी आहे ना, ही तुमच्या मेजरमेंट वरती डिपेंड आहे. जर खूप झाला असेल जास्त तर चौथी रो तुम्ही नाही घेतली तरी चालेल. आता यालाच मी काय करते, एक हेअर बँड घेते आणि ते त्याला लावून घेते, म्हणजे कधी कधी हेअर बँड मोठं असतं. सो हे जर तुम्ही नाही घेतलं तरी देखील चालणार आहे. आता याला मी काय करते, अशा पद्धतीने हे हेअर बँड मी असं धरते आणि हा जो आहे ना बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ते धरून करते आहे. हे असं घ्यायचं आणि याच्याच खालून बरोबर याच्यामध्ये घालायची आधी, आपलं जे केलेलं वर्क आहे ना त्याच्यात घालायची बरोबर, आणि तेच हेअर बँड मधून असं काढायचं. परत तेच खालीच न्यायचं, हेअर बँडच्या दोन्ही पण खाली, आपल्या सुईच्या वरती हेअर बँड पण यायला पाहिजे. म्हणजे परत सुई जी घ्यायची ना ती आपण आपल्या क्रोशाच्या वर्क मध्ये स्टिच मध्ये घालायची, हेअर बँड, आणि ते एकाच लाईन मध्ये यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. नीट बघा मी कसं घालते ते, त्या पद्धतीने हेअर बँड त्याला जॉईन होणार आहे. बरोबर खाली पण घालायचं, दोन्ही वरती येणार आणि हे जॉईन करायचं. परत खालती पण असं घालायचं. हे 8च्या 8 जसे तसे सिंगल क्रोशा वरती येणार. हे 8च्या 8 सिंगल क्रोशा वरती घ्यायची, एक चेन घ्यायची आणि थ्रेड कट करून ओढून घ्यायचं आहे. बस तयार झालं. अशा पद्धतीने हे जॉईन झालेलं आहे. आता हे एक मी जॉईन केलेलं आहे. हे मी तुम्हाला 4 स्ट्रिप्सचं दाखवलं आहे आता करताना. असंच तुम्ही 3 स्ट्रिप्स घेऊन पण तयार करू शकतात, की 3चं पण हे तयार होईल. हे 4चं घेतलेलं आहे आणि आता मी 3 स्ट्रिपचं पण एक सांगते. हे 4 स्ट्रिप्सने पण हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता 3 स्ट्रिपचं पण मी तुम्हाला सांगते. 3 स्ट्रिप जरी तुम्ही घेतल्या पुढच्या आणि 1, 2, 3 मी 3 स्ट्रिप पुढे घेते. 5 स्ट्रिप्सचं पण तुम्ही करू शकता. आता 3 स्ट्रिपचं पण सेम मी घेतलेलं आहे. असंच 3 वेगळ्या घेतल्या. तुम्हाला दोन्ही दाखवते मी, 3 आणि 4 दोन्ही स्ट्रिप्सचं बघा. हे 4 स्ट्रिप्स आणि ह्या 3 स्ट्रिप्स घेतल्यात वेगवेगळ्या कलरच्या. सेम एका बाजूला मी गुंडाळून घेतलं. आता 3 स्ट्रिपचा आपल्याला हेअर बेल्ट करायचा असेल सेम, तर फक्त आता हे काय करायचं, आपण जशी वेणी घालतो की नाही, त्या पद्धतीने वेणी घालत जायचं आहे. बघा, हे खाली टाकलं, हा इकडे आला, आता हा इकडे आणायचा. आता हा ग्रीन ब्लू कलरचा इकडे, अगदी अगदी वेणी जी घालतो ना आपण, 3 पेडांची वेणी जी आपण घालतो डेली, त्या पद्धतीने फक्त ही वेणी घालायची आहे याची. की हे तयार झालं. हे शेवटपर्यंत आणायचं, अगदी खालपर्यंत, आणि खालती आल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने हेअर बेल्ट जॉईन करायचा. हेअर बँड, सॉरी, हेअर बँड जो आपण लावलेला आहे तो हेअर बँड जॉईन करायचा, की तुमचा हेअर बेल्ट तयार झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने मी आता हे 4 म्हणजे 4 आहे ना,
स्ट्रिप्स आपण 4 घेतल्या, त्या 4ची पण तयार करून घेते. 4ची तयार करताना पण सेम आपण जशी 4 पुडाची वेणी घालतो ना, 3 पुडांची घातली, 4 पुडांची जशी वेणी घालतो तशीच आपण करून घ्यायचं आहे. आता हे 3 पेड्यांचा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने दिसतं आणि सुंदर दिसतं दिसायला बघा. आता सेम आता मी याचं पण करून घेते. याला देखील बरोबर हे 2 भाग करायचे. एक इकडे आणायचं आणि इकडचं जे ब्लू असेल ना, ते आता मी बरोबर ब्लू हे ह्या साइडला टाकते बघा. ह्या साइडला टाकते. मग त्यानंतर तिकडचं जे येलो आहे की नाही, ते येलो बरोबर मी खालच्या साइडने जाऊ द्यायचं, एक वरून एक खालून. आता हे बरोबर येलो जे आहे ना, आता याच्या खालती, ह्या येलोच्या खालती मला हा ब्लू कलर जाऊ द्यायचा आहे येलो स्ट्रिपच्या. मग बरोबर हा या साइडला आणायचा. मग परत तिकडचं इकडच्या साइडला. हे जरा हलतंय, याच्यावरती मी जरा वजन ठेवते आणि परत करूया बघा. आता वजन ठेवते आणि परत त्याला सुरुवात करते. परत आता मी त्याच पद्धतीने घेणार आहे. इकडे हे ब्लू घेतलं, इकडे हे व्हायोलेट घेणार. मग व्हायोलेट घेतल्यानंतर म्हणजे एक पेड एका साइडला घ्यायचं ह्या पद्धतीने. आता मग इकडच्या बाजूने रेड घेतलं परत. आता हे असं आल्यानंतर या बाजूने परत आता हा येलो जो थ्रेड घेतला होता खालती ठेवलेला, हा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे बघा. परत याच पद्धतीने आता इकडचा जो व्हायोलेट आहे ना, 2 पार्ट केल्यानंतर हा इकडचा जो व्हायोलेट आहे ना, आपण येलो घेतला. आता हा व्हायोलेट आलेला आहे की नाही, हा व्हायोलेट याच्या खालून बरोबर काढायचा आणि या बाजूला जायचा. याच्या खालून आला, याच्यावरून, याच्या खालून असं करत ते ह्या साइडला आणायचं आहे बरोबर. हे बघा अशा पद्धतीने आणायचा. अशा पद्धतीने याच्यावरती आणला. याच्यावरती आणल्यावरती आता या पुढच्या ज्या बरोबर खाली त्याच्यावरून असं वर खाली करायचं एक हे आणि ती वेणी आपण घालायची आहे. जशी आपण 4 पदरी वेणी घालतो ना केसांची, सेम तसंच हे करायचं आहे. एक वरती आला येलोच्या, याच्या खालती आला, लगेच पुढच्याच्या वरती. अशा पद्धतीने ही पूर्ण हे कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि 2 पार्ट करून एक इकडे घ्यायचं आहे. म्हणजे आता इथे रेड कलरचा इकडे येणार आहे. मग इकडे येलो कलरचा येणार. आता हा रेड कलरचा राणी कलरचा इकडे येणार आणि एका स्ट्रिपच्या खालून घ्यायचं, एका स्ट्रिपच्या वरून खालून असं करत हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे थोडंसं मी आता फास्ट फॉरवर्ड करते. अशा पद्धतीने हे यायचं आहे. आणि मग हे दोन्ही बेल्ट तुमचे शेवटी तुम्ही आलात, की मग लास्टमध्ये काय करायचं आहे, ही वेणी पूर्ण घातली गेली, की असं शेवटी आल्यानंतर हे सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा आहे. हे नीट बघा तुम्ही. हे शेवटी तुम्ही आलेला आहात आणि हा जो सिक्वेन्स हा तुम्ही नीट लक्षात ठेवायचा, की सगळ्यात शेवटच्या याला बरोबर येलो. कारण ते सेम आपण स्टिच आपण त्याच्यामध्ये घेतो. त्यामुळे एका लाईनमध्ये पकडायचं आणि प्रत्येक ह्याच्यातून जसं आपण स्टार्टिंगला केलं होतं ना, प्रत्येक ह्याच्यातून दुसरा थ्रेड घ्यायचा आणि त्यातून आपण 2-2 सिंगल क्रोशा काढायचे आहेत. म्हणजे पहिल्या स्ट्रिपमधून 2 सिंगल क्रोशा, मग त्यानंतर दुसऱ्या स्ट्रिपमधून 2 सिंगल क्रोशा. बघा आता ह्या स्ट्रिपमधून मी 2 सिंगल क्रोशा काढले आहेत. असं 2 सिंगल क्रोशा यातून घ्यायचे बघा. पहिल्या ह्याच्यातून मी परत एकदा दाखवते. याच्यातून पहिल्या ह्याच्यातून 2 सिंगल क्रोशा घ्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या स्ट्रिपमधून परत 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. हा एक सिंगल क्रोशा, मग दुसरा सिंगल क्रोशा. त्या स्ट्रिपमध्ये दुसरा सिंगल क्रोशा करायचा. त्या अगोदरचे थ्रेड कट केले नाही त्यामुळे ते दिसायला अगदीच गिचिड-विचिड दिसतंय. पण ते नंतर थ्रेड कट करूया आपण म्हणजे फिनिशिंग देताना. परत दुसऱ्या स्ट्रिपमधून 2 सिंगल क्रोशा. परत तिसऱ्या स्ट्रिपमधून 2 सिंगल क्रोशा. जसं स्टार्टिंगला आपण केलं होतं ना रबर लावताना, तसंच सेम इकडच्या बाजूने आता आपल्याला परत हेअर बँड लावायचा आहे. म्हणून तसंच सेम आता आपण इकडच्या पण बाजूला करायचं आहे. सेम काहीच बदल नाही. परत त्याच्यामधून हा सिंगल क्रोशा घ्यायचा. परत येलो मधून पण 2 सिंगल क्रोशा. 1 आणि 2. परत येलो मधून पण 2 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटचं मग राहील तो व्हायोलेट, येलो, तो जो सिक्वेन्स आहे हा नीट लक्षात ठेवा बरं. आता माझ्याकडनं आधी येलो होऊन गेलं होतं. परत मी ते काढलं आणि तिकडे मग व्हायोलेट घेतला. हे फक्त याच्यातच चुकू शकतं म्हणजे सगळ्यात शेवटी नीट ते हातात पकडा. त्याच्यात थोडीशी गफलत होऊ शकते. अर्थात ते खाली जातं त्यामुळे दिसत नाही. परत एक चेन घेतली आणि उलटं केलं मी आणि प्रत्येक ह्याच्यातून प्रत्येक स्टिचमधून एक सिंगल क्रोशा मी घेतलेला आहे मगासारखाच. 8 सिंगल क्रोशा होते, तर 8च सिंगल क्रोशा होणार. सेम. आता जर तुम्ही घरातच करणार असाल किंवा ज्या स्पेसिफिक लेंथचा करणार असाल, तर तेवढ्या लेंथचा तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही हेअर बँड लावलं तरी चालेल.
आता मी परत तुम्हाला इथे हे शेवटी हेच सांगते आहे, की ज्यांच्या मापाचा हा बनवायचा असेल त्यांना सरळ माप घ्यायला लावायचा आणि आपण हेअर बँडची लेंथ सोडून त्याच्यानंतर दोन्ही बाजूला एक साधारणतः 1.5 इंच किंवा 1.5 इंचचं जागा सोडायची, कारण त्या 1.5 इंचामध्ये आपलं हे 4 हे बसतात आणि म्हणजे साधारणतः आपले हेअर बँड आणि हे पुढचं 1.5 इंच सोडून तेवढाच फक्त हेअर बँड येईल. म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं कानाच्या पाळी जी असते आपण जिथे कानातलं घालतो खालचा भाग, तिथपर्यंतच माप घ्यायला लावायचं आपल्याला जर विकायचे असतील तर त्या दृष्टीने किंवा आपल्याला बनवायचं असेल तरी पण त्या दृष्टीने. कानाच्या बाळीच्या खालपर्यंतच तो घ्यायचं माप आणि अशा पद्धतीने आता मी हे परत 8 सिंगल क्रोशा मगासारखेच टाकून घेतलेले आहेत आणि मग पुढे मी हेअर बँड जे आपण इकडे लावलेलं होतं ते सेम आता याला जसं जॉईन केलं होतं तसंच आता आपण याला जॉईन करून घेणार आहे. बघा आता हे हेअर बँड आहे, हे याला सेम त्याच पद्धतीने जसं तिकडे जॉईन केलं होतं तसंच इथे आता आपण जॉईन करून घेऊ. फक्त आता हेही बघताना आपण बरोबर हेअर बेल्ट असा एका लाईनला येतो की नाही तेवढं फक्त बघायचंय बघा. अशा म्हणजे थोडंसं पण आपल्याकडनं वेडं-वाकडं झालं, तर ते हे होऊ शकतं. म्हणून ते नीट सिक्वेन्सली नीट लावायचं आहे. परत मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं तसंच बरोबर त्यात सुई टाकायची. जेव्हा आपण त्यात सुई टाकू तेव्हा सेम हेअर बेल्ट आपल्या त्याच्यावरती यायला पाहिजे. या पद्धतीने आता आपण सेम याला हे जॉइन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने माझा हा एक हेअर बेल्ट झालेला आहे. त्याच पद्धतीने मी दुसरा पण हेअर बेल्ट तयार करून घेते आहे. आणि खूप सोप्पा आहे हा बनवायला. दिसताना जरी कठीण दिसत असलं तरी सोप्पा आहे. फक्त चेन घ्यायच्या आहेत. चेन घेतल्या त्याच्यामध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे. जेवढी स्ट्रिप्स आपल्याला हव्यात तेवढ्या 3 किंवा 4 किंवा 5 तुम्ही करू शकतात आणि सेम कलर किंवा डिफरंट कलरने तुम्ही स्ट्रिप्स हे करून घेतल्या आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने जॉइन करून हे फिनिशिंग टचेस तुम्ही नंतर देऊन घ्या. सेम पद्धतीने मी दुसरा पण 3 वाला पण करते आहे. दिसायला खूप सुंदर दिसतो आणि बिगिनर फ्रेंडली असल्यामुळे तो पटकन तयारही होतो. सेम दुसरं पण तयार करून घेतलं आहे मी आता. ह्याच पद्धतीने दुसरा देखील मी तयार करून घेतला आणि तयार झालेला आहे. आता बघा तुम्हाला आवडलं तर सांगा आणि थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी. थँक यू.